शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या आजच्या दिवसभरातील झटपट अशा ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। ज्यामध्ये की सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशामधील पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी आणि राज्यामधील नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर समोर येत आहे आणि तीच खुशखबर जाणून घेण्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या ठळक बातम्या। तर मग यामधील आजची पहिली ठळक बातमी अशी आहे की कांद्याचे बाजार शुल्क घटवले। कांद्याचे बाजार शुल्क 1 रुपयावरून 50 पैशांवर। जिल्ह्यामध्ये लेवीच्या मुद्द्यावरून हमाल, मापारी आणि व्यापारी वर्गामध्ये वाद सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये खासगी बाजार समित्यांची स्थापना सध्या करण्यात येत आहे। त्यामुळे खासगी बाजार समित्यांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी पिंपळगाव बाजार समितीने कांद्याच्या उलाढालीवर व्यापाऱ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या बाजार शुल्कामध्ये शेकडा 1 रुपयावरून 50 पैसे करण्याचा ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेतला आहे। तर मग यामधील पुढील ठळक बातमी अशी आहे की परभणी हिंगोलीमध्ये कापसाची 12.70 लाख क्विंटल खरेदी सुरू आहे। खरेदी हंगाम 2023-24च्या अंतिम टप्प्यामध्ये परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये खासगी कापूस खरेदी सुरू आहे। मात्र आयसीसीची कापूस खरेदी बंद आहे। गुरुवार अखेरपर्यंत राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परभणी झोन अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत 43 जिनिंग कारखान्यामध्ये खासगी व्यापाऱ्यांकडून 12,01,927 क्विंटलांनी भारतीय कापूस मंडळाच्या म्हणजे सीसीआयच्या 7 केंद्रावर 68,118 क्विंटल व कापूस खरेदी ही सध्या झाली आहे। याबरोबरच एनसीसीएफ द्वारे उद्यापासून सुरू होणार आहे कांद्याची खरेदी। केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड व एनसीसीएफ या दोन्ही खरेदी यंत्रणाच्या माध्यमातून 5 लाख टन कांद्याचा बफर साठा करण्यासाठी खरेदी होणार आहे। प्रत्यक्षामध्ये मार्च अखेर रब्बी उन्हाळ कांद्याची आवक सुरू आहे। मात्र अपेक्षित दर नसल्याने कांदा उत्पादकांना याचा तोटा झाला आहे। त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एनसीसीएफ कडून नाशिक जिल्ह्यामध्ये 7 मे पासून कांदा खरेदी सुरू करण्यात येणार आहे असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। याबरोबरच मनरेगाची मजुरी 400 रुपये करू, ज्यामुळे देशामधील महिला बनतील लखपती अशा प्रकारचे आश्वासन राहुल गांधी यांनी केले आहे। निवडणुकीनंतर केंद्रामध्ये आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, तसेच मनरेगा अंतर्गत दिली जाणारी मजुरी 250 रुपयावरून 400 रुपये करण्यात येईल असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल सांगितले आहे। याबरोबरच 3,500 ग्राहकांच्या घरावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यात येत आहे। पारंपरिक ऊर्जा साधनावरील भार कमी करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यावर सध्या जोर दिला जात आहे। याबाबत जागृती देखील केली जात असून त्याचा परिणाम सध्या दिसून येत आहे। जिल्ह्यामधील 3,170 ग्राहकांनी छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवली देखील आहे। यामध्ये 359 ग्रामीण आणि शहरी 2,583 आणि अकोट येथे 228 ग्राहक सौर यंत्रणेचा लाभ देखील घेत आहेत। याबरोबरच शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये बसणार आहे आर्थिक फटका। दुष्काळामध्ये 13वा महिना, खरीपाच्या तोंडावर रासायनिक खते महागली। निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनामध्ये घट होत असताना दुसरीकडे शेतमाल कवडी मोलदरामध्ये विक्री करावा लागत आहे। अशा परिस्थितीमुळे मोठा कुटीला आलेल्या शेतकऱ्यांना खताच्या वाढत्या किमतीमुळे देखील आर्थिक फटका बसणार आहे। विदर्भामध्ये पावसाचा अंदाज। पावसासोबतच राज्यामधील अनेक भागामध्ये उन्हाचा चटका कायम आहे। राज्यामध्ये एकीकडे उन्हाचा चांगला चटका वाढला आहे, तर दुसरीकडे पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे। पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये राज्यामधील काही भागामध्ये पावसाचे वातावरण तयार झाले आहे, तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात येत आहे। अन्यथा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि अनुदान मिळणार नाही। शासनाने 1 एप्रिल पासून सर्व जनावरांना एअर टॅगिंग 12 अंकी आकड्यांचा बिल्ला लावणे बंधनकारक केले आहे। यासाठी पशुपालक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांच्या जनावरांना एअर टॅग मारावे असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने या ठिकाणी आज केले आहे। तर मग अशा प्रकारच्या आजच्या दिवसभरातील प्रमुख अशा ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेतल्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।